अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक केल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे। सर्वसामान्य शेतकरी व भागधारकांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी थेट मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता। त्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदार यादीत तब्बल 1130 नव्या मतदारांची वाढ झाली आहे। सहकार क्षेत्रात अनेक वर्षापासून मोजक्या लोकांच्या नियंत्रणाखाली राजकारण होत असल्याची टीका होत होती। आपल्या जवळच्या संचालकांचे नातेवाईक सभासद करून घेतले जात होते, मात्र स्वतःहून भागधारक होऊ इच्छिणाऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना डाव आणण्यात आले असा आरोप सर्वसामान्य भागधारकांकडून करण्यात येत होता। याच मुद्द्यावर आमदार प्रवीण तायडे यांनी आक्रमक भूमिका घेत नवीन मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला। त्यांच्या प्रयत्नांमुळे 1130 नव्या मतदारांचा मार्ग मोकळा झाला असून त्याला सहकार क्षेत्रातील मोठा लोकशाही निर्णय मानले जात आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यात आमदार बच्चू कडू, आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसळ यांनी आमदार राजेश वानखेडे हे एकत्र असल्याचं राजकीय चित्र असताना आमदार प्रवीण तायडे यांनी स्वतंत्र भूमिका घेत आपली वेगळी ओळख निर्माण केल्याची चर्चा सुरू आहे। प्रवीण तायडे यांनी पुन्हा एकदा आपल्या जॉईंट किलर असल्याचं दाखवून दिले, अशा प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे। सर्वसामान्य भागधारकांना न्याय मिळवून देत नवीन मतदारांसाठी देवदूतासारखे पुढे येण्याचं काम प्रवीण तायडे यांनी केलं आहे, असे अनेक शेतकरी व सहकार कार्यकर्ते सांगत आहेत। त्यामुळे जिल्हाभरातील सहकार राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचं चित्र आहे। दरम्यान या घडामोडीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी राजकारणात बच्चू कडू विरुद्ध प्रवीण तायडे असा सामना पुन्हा पाहायला मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही 1130 मतांची वाढ केवळ आकडा नसून जिल्ह्याच्या सहकार राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कसं आहे, ज्यावेळेस ह्या सर्व जिल्ह्यातून सामान्य माणसाने फॉर्म टाकले होते सभासदत्व मिळण्यासाठी, तर त्या सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि नाहीतर काही रक्त पिणारे किडे त्यांच्याच घशात ही बँक जाऊ नये आणि बँक जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची रक्तवाहिनी म्हणून आपण ज्याला म्हणतो किंवा शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा म्हणून म्हणतो, तर त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि कुणाची मनोबली वाढू नये याकरिता मी ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे जे भाग त्यांना भाग मिळाला पाहिजे, जे भागधारक त्यांना सदस्यत्व मिळालं पाहिजे, त्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या जवळ गेलो असता त्यांनी त्याला पुकार दिला आणि 1230 लोकांना सभासदत्व मिळालं। बाकी सर्व राजकीय मंडळी आपल्या विरुद्ध उभे होते व त्यात तुम्ही एकटे कुठेतरी पडल्यासारखे आहे, या विषयात तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? नाही, ते त्यांचं काम करत होते। त्यांनी 111 काही मतं त्यांनी त्यांचे करून घेतले होते, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्यावेळेस बँकेत आपले डीडी जमा करून सभासदत्व मिळण्यासाठी अर्ज केले होते, त्यांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होणार अशा प्रकारच्या बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या तेव्हा विशिष्ट लोकांनी प्रयत्न सुद्धा केले की ते होऊ नये, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब आणि सन्माननीय सहकार मंत्री साहेबांनी या सगळ्यांचा म्हणजे हे ओळखलं की बाबा सामान्य माणसाला सभासदत्व देण्यासाठी काही हरकत नाही आणि तो त्यांचा अधिकार आहे। त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसांना त्यात न्याय मिळाला आणि भविष्यात बँकेच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण या बँकेत राहिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीची सेवा शेतकऱ्यांची या बँकेकडून झाली पाहिजे, या प्रामाणिक उद्देशाने त्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत। आणि आता जर समजा हे झालं नसतं तर विशिष्ट लोकांजवळ ही बँक गेलेली असती आणि त्याच्यामुळं ते आता होणार नाही। त्याच्यात शेवटी कोर्टात चेंडू असल्यामुळं सर्वसामान्य जनता ठरवेल की शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे लोक कोणते आहे आणि त्यांना निवडून कशा प्रकारे दिल्या गेलं पाहिजे। अशा प्रकारचा हा निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांकडून कौतुक होत आहे आणि अभिनंदनपर शब्द ऐकायला मिळत आहे।
मी याच्यात हिरिरीने जो सहभाग घेतला किंवा प्रयत्न जे मी केलेले आहे त्या प्रयत्न यासाठीच आहे की ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि या शेतकऱ्यांच्या बँकेत विशिष्ट प्रकारच्या युत्या इकडून तिकडे जाणे तिकडून तिकडे फळाफोडी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त स्वतःचं हित साधणे स्वतःच्या खुर्चीसाठी जनतेने दिलेला निर्णय आहे तो सुद्धा टांगून ठेवणे अशा प्रकारच्या ह्या राजकारणाला शेतकरी कंटाळले. शेतकऱ्यांना एक चांगलं शुद्ध आणि प्रामाणिक जे बँकेचं राजकारण आहे ते हवं असतं आणि त्यांना न्याय देणारं राजकारण हवं असतं ना की कोणाला फोडाफोडी करून सत्ता स्थापन करून अध्यक्षपद मिळवणे किंवा उपाध्यक्षपद मिळवणे या गोष्टीत या शेतकऱ्यांना रस नसते. सहकार हे गावागावात जरी रुजलेलं असलं तरी पण त्याचा फायदा हा खरोखर थेट शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल आणि शेतकऱ्यांना त्याची कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देणे यासाठी मी या प्रकरणात गांभीर्याने हिरिरीने सहभागी झालो आणि माझ्या म्हणजे आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या बद्दल हे यश पाळून घेतलं. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास